महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। वैजापूर तालुका संवतगाव गट व पंचायत समिती गण। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार निवडणूक प्रचाराला प्रचंड प्रतिसाद। वैजापूर तालुक्यातील संवतगाव गट व गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत। जनता यावेळेस बदल घडवेल असा विश्वास कार्यकर्ते यांनी व्यक्त केला। प्रचार जोरात सुरू असून तुतारी वाजणार असल्याचे सांगितले। नमस्कार इंडिया, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती वैजापूरच्या संवतगाव गटातील जरूळगण आणि या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी निशाणीवरील उमेदवार जे आहेत त्यांच्या प्रचार सभेच्या प्रचार रॅलीच्या माध्यमातून, त्यांच्या प्रचार डोर टू डोर व्हिजिटच्या माध्यमातून त्यांनी जे काय काम केलेलं आहे त्यांची प्रचार यंत्रणा आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आपलं स्वागत आहे। आपण काय सांगू इच्छिता येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या पक्षाचे काय कसं वातावरण आहे? आमच्या पक्षाचं येणाऱ्या कालखंडामध्ये चांगलं वातावरण आहे। शेतकरी, मजूर, कामगार, बेरोजगार, तरुणांचा आमच्या पक्षाकडे जास्त ओढ आहे। कारण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव नाही, तरुणांना रोजगार नाही। त्याबद्दल देशातील, राज्यातील सरकारच्या विरोधामध्ये तरुणांमध्ये आक्रोश आहे, तरुणांमध्ये रोष आहे। एकंदरीत हा जो गण आहे जरूळ गण, संवतगाव गण आणि संवतगाव जिल्हा परिषद गट, तर इथलं जे वातावरण आहे हा निम शहरी आणि ग्रामीण भाग येतो। तर या ग्रामीण भागामध्ये आता सध्याचं निवडणुकीचं काय वारे कुणीकडे वाहू लागलेले आहे? आता सध्या हे सरकारच्या विरोधामध्ये वारे वाहू लागलेले आहे आणि इथं तालुक्यामध्ये जास्तीत जास्त हे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात असणाऱ्या पक्षांचं वारं चालू आहे सध्या। पंचायत समिती गणाचे आपले जे उमेदवार आहे भास्कर पाटील मत्सागर, यांचं एकंदरीतच आता वातावरण काय आहे? तुतारीची काय स्थिती आहे इथे? तुतारीचे वातावरण चांगलं आहे, कारण दोन्ही जे विरोधी पक्षाचे दोन्ही उमेदवार जे उभे आहे ते ऑलरेडी सत्तारूढ पक्षाचे उमेदवार आहे। त्यांच्यामध्ये महायुती झाली होती, पण त्यांनी एकमेकाच्या विरोधामध्ये पुरस्कृत करून दंड थोपटले भारतीय जनता पार्टीने। त्यामुळे पुरस्कृत काय भानगड आहे? एकंदरीत आधी त्यांची युती झाली होती, नंतर युती बिघडली झाल्यामुळे अजून त्यांनी आता एकमेकाला पुरस्कृत करण्याचा प्रकार केला। बरोबर। तर मग याच्यात निष्ठावंत काही विचार, सिद्धांत, राजकारण, दिशा काय याबाबत काय सांगू शकाल? आज सध्या झालेलं आहे निष्ठावंत म्हणजे एक प्रकारची शिवी झाली। जो एखादा निष्ठावंत राहिला त्या निष्ठावंत व्यक्तीला पक्षामध्ये कवडीची किंमत नाही। जो ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये उडी मारणार, त्या पक्षातून ह्या पक्षामध्ये उडी मारणार, त्याच माणसाला सध्या महत्व आलेलं आहे। मग एकंदरीत आता जनतेने आणि मतदारांनी काय विचार केला पाहिजे? जनतेने आणि मतदारांनी हाच विचार केला पाहिजे का हे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरता, सत्तेकरता हे इकडून त्या पक्षामध्ये तिकडून ह्या पक्षामध्ये उड्या मारताय, त्या उड्या मारणाऱ्या लोकांना घरी बसवलं पाहिजे। या भागातले या जरूळ गण आणि संवतगाव गण आणि जिल्हा परिषद गट या भागातले जनतेचे मूळ प्रश्न काय आहे प्रलंबित असं वाटतं तुम्हाला? आमचा सर्वात मेन प्रलंबित प्रश्न आहे जनतेचा। आम्हाला आजपर्यंत म्हणजे आमच्या भागामध्ये 25 ते 30 वर्ष झाले MIDCचं हे संपादन झालेलं आहे, पण शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही MIDC धारक शेतकऱ्यांना। आणि शासनाचं आडमुठेपणाचं धोरण चालू आहे का शेतकऱ्यांना मोबदला न देता एखाद्या उद्योगपतीच्या घशामध्ये जमिनी घालण्याचं शासनाचं षडयंत्र चालू आहे। MIDCच्या बाबतीमध्ये चर्चा ही कधीपासून आणि कुठपर्यंत सुरू आहे आणि त्याच्यात काय शक्यता वाटते? इलेक्शन आलं का चर्चा चालूच असते आणि इलेक्शन संपल्यानंतर MIDC चर्चा बंद होते। तर MIDCच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे, इथल्या विकासाला गती मिळणार आहे, तर अनेक रोजगाराचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे। तर याच्या बाबतीत शासन प्रशासनाकडे आपण काही दाद मागितली का? सर्वात पहिला मुद्दा MIDC झाल्यामुळं इथल्या रोजगाराचा प्रश्न सुटेल, पण स्थानिक भूमिपुत्रांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहे ते सर्वात पहिले ते स्थानिक भूमिपुत्रांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे शासनाकडून। शासनाने कमी मोबदल्यामध्ये इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहे आणि आज जमिनीचा दर वाढलेला आहे
आणि शासनाचा नियम असतो माझ्या मते 20 का 25 वर्षामध्ये एखादी गोष्ट डेव्हलप करावी लागते. पण आज MIDC होऊन 30 ते 35 वर्ष झाले, पण कुठल्याही पद्धतीचा विकास हा झालेला नाही MIDC. आता जे सत्तेत पक्ष आहे, मग यांनी या बाबतीत तुम्ही पाठपुरावा केला का आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिला का तुम्हाला? आता आमचे सध्याचे जे उमेदवार आहे भास्कर पाटील मत्सागर, हे सातत्याने MIDC मध्ये संपादित झालेले जमीन, MIDC संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या संदर्भामध्ये सातत्याने कोर्टामध्ये शासन स्तरावर निवेदन देऊन कंटिन्यू ते सुरू आहे. हा एकूणच आपण अजून यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे. ते काय नाव तुमचं आणि आपण काय एकंदरीत या बाबतीत काय भूमिका मांडू इच्छितात आता आपण? दादा हो कत्रमत सागर. बर, आपण इथलं जे या जरूर गणातील जे प्रश्न आहे जे जनतेचे, या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आता जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे उमेदवार उतरलेले आहे, तर यांचं एकूणच दिशा आणि सोडवणूक करण्याची पद्धती याबाबत तुम्ही काय भाष्य करता? आता हे जे जुने राजकारणी आहेत जे निवडून आलेले, आता माझ्या गाडीला खोपडी नाही, ब्रेक नाही, कलस नाही. अच्छा, तर यांनी मला घरकुल आलं, तर यांना मला बोलेरो गाडी दाखवली तिथं कुठं घरकुल आलेलं ठीक आहे. घरकुल ठिकाणी. माझा घरकुल यांना कॅन्सल केलेलं आहे. कॅन्सल करण्यामध्ये कोणाचा हात होता? XYZ जेव्हा ऐकन त्याला कळून जाईल. अच्छा, बर. नाव घेण्यात काय मजा नाही ना. आणि त्याच्यामध्ये आमच्या पंचायत समिती सदस्याचा काय रोल आहे त्याच्यात? पंचायत समितीत लोन नाही, पण यांचं पेन चालवतो ना सरकार, त्यांचं आहे ना. पण यांना निवेदन द्यायचं तिकडे 33 लाख आहे ना, आमच्या गावातल्या भूमिपुत्रांना तुम्ही 33 लाखांनी द्या ना पैसे. तिकडे रोटेगाव देऊ राहिले ना, मग जवळ आहे काय लांब आहे का रोटेगाव? मग आपल्या सध्याचे जिल्हा परिषद जे मेंबर आहे ते कोण आहे आणि ते काय करताय? चंदू कटरे ते उमेदवार आहेत ते उमेदवार. पण आज सध्याचे मेंबर कोण आता आहे? त्याला झाले 4 वर्ष. ते आता रजावर ते 4 वर्षापासून. ते पुन्हा आता निवडणूक रिंगणात एक आहे का? मिनिट, केंद्र सरकार आणि भाजप सरकार यांनी 4 वर्ष निवडणूक लांब टाकली, लांबवले. काहून का त्यांच्या पायाखालीच माती फाकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी लांबणी टाकली. आणि त्याच्यात आता आम्ही शेतकरी, आता खताची गोणी झाली 2100 रुपयाला 10-26ची. माझ्या काळामध्ये मी आणत 600 रुपयाला, आता 2100 रुपयाला आहे. आणि त्याच्यामध्ये ते खत टाकलं 10-26, त्याच्यावर गण भाजपचं चिन्ह आहे, कोणाचं? मोदीचं. पण जर खत टाकलं तर सारं काय निघत, चिलच उगत वावरामध्ये. ज्याच्या वावरात चिल नाही ना, त्याच्या बियाण्यात चालू झालं चिल, गवत. ते गवत कधी जात नाही. आणि आता पुन्हा केंद्र सरकारनं मुद्दा मांडला, युरियाची गोणी 40 किलोची केली द्यायना. मग हे आमच्याच मातीने शेतकऱ्याचं राजकारण आहे. काय काय गल्ली ते दिल्ली गाजवणार आज शेतकरी. जे खरं शेतकरी असन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस यांना मतदान बहुमतानं निवडून द्यावा शेतकऱ्यांनी. काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पवार. पक्षाची अधिकृत निशाणी तुतारीवरती आता हे निवडणूक लढवित आहे. तर जिल्हा परिषद गटाचं काय वातावरण असणार आहे? 1 नंबर आहे वातावरण. आणि शेतकरी जेवढे असन आणि जे खरं शेती पाहून ते लहानचे मोठे झाले, त्यांचे नाळ जुळलेले असन, त्यांना तुतारी चिन्हावर मतदान करावा. आणि जे जर कमळ कधी तुम्ही पाहिलंच नाही, तुमच्या घरात फुल आहे फक्त फुटू, पण तुम्ही स्वतः कमळ पाहिलेलं आहे का? काँग्रेस तुम्ही पाहिलं, रोज तुम्ही काँग्रेसला हात लावी त्या वावरामध्ये शेतात. काँग्रेस चांगलं ना. काय आता तुम्हाला जर कमळ पाहायचं झिलवर जावं लागतं, कुठं? श्रीनगरला. कमळ आपल्याकडे आहे काय ना? आता 9 वर्षापूर्वी त्यांचा पक्ष चालू आहे, पण त्यानं कधी एखादा सरोवर केला की वैजापूरला कमळाचे झाड, काऊन का शेतकऱ्याला कमळाचे झाड दाखवायला? युती केली, महायुती केली, आघाडी झाली, बाकीच्या भानगडी झाल्या, तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे सारे चोराचे लोक आहे, चोर. अच्छा. ज्याच्याकडे पैसे आहे ना ते लगेच त्याला उचलून घेतात. आणि जो सामान्य कार्यकर्ता आहे भाजपचा किंवा शिवसेनेचा, यांना मागं टाकू राहिले. मतदारांना काय आव्हान करतात? मतदारांना हेच सांगू शकतो मी, जे शेतकरी असन त्यांना तुतारी चिन्हावर मतदान करावे. अजून या ठिकाणी यांचं वातावरण आहे, आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांचं नाव काय आहे? काय? नमस्कार, आपण काय? नमस्कार, माझं नाव प्रकाश मत्सागर. मी काय वाटतंय तुम्हाला? ते वातावरण कसं काय? नाही, आता आमचा जो गण आहे साहेब, या गणामध्ये MIDC आणि विनायक सहकारी साखर कारखाने 2 चांगले उद्योग आहे. तसं तर विचार जर केला तर वैजापूर मधला सारे श्रीमंत गण आमचा आहे. पण आमच्याकडे नेतृत्व चांगलं नसल्यामुळे आमचा गण मागे पडलेला आहे. त्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या निशाणीवरती चंद्रकांत कटारे साहेब आणि आमचे भास्कर पाटील मत्सागर यांची निवडणुकीत वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे. एकूणच आता पंचायत समिती सभापती हे जे पद आहे ते राखीव आहे. राखीव गण हा सवंदगाव आहे. तर या सभापती पदाच्या शर्यतीची काय परिस्थिती आहे? त्या शर्यतीत आमचा उमेदवार निवडून येणार साहेब.
अच्छा, तर आपली प्रामुख्याने मतदारांना काय आवाहन करण्याचं इच्छिता? आपले एमआयडीसीचा आणि साखर कारखान्याचा प्रश्न जर मार्गी लावायचा असेल तर तुतारी चिन्हाला भरभरून मतदान करा आणि विजयी करा. हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. एकंदरीत आता हे जे वातावरण आहे राजकीय दृष्ट्या बघता तर पैशाचा वापर होण्याची शक्यता याची खाजगी चर्चा सुरू आहे. नाही तर पैसा आणि याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगू शकाल? नाही, आता कसं ज्यांनी पैसा कमवलेला आहे ते वाटतील. आता आमच्याकडे नाही, आम्ही काय वाटणार नाही. शेतकरी आम्हाला मोकळ्या मनाने मतदान करतील. अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांचा पक्ष म्हणजे हा. तुमचा पक्ष असं देऊन देऊन बरोबर. किती देणार? 500 रुपये देणार आहेत एका हा. मतदाराला. हा. त्याला एका दिवशी कमाई किती होणार माहिती? 500 रुपयाचे 27 पैसे, म्हणजे 27 पैशाला तुम्ही इकले जाणार आहे. ते 27 पैसे चालत सुद्धा नाही आता. काय 1 रुपया चालतो? आपल्या काळात होतं 5 पैसे 1 पैसा चालत होता, लहान होते त्यावेळेस. आता 27 पैसे रोजाना तुम्ही मतदान इकणार का? इकणाऱ्यांना सुद्धा माझ्याकडून प्रश्न आहे. धन्यवाद. हा. आपलं एकंदरीतच आपला जो गण आहे त्यांच्या पक्षाच्या संदर्भाने सवंतगाव गण, जरूर गण आणि जिल्हा परिषद गट याच्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाची रॅली या ठिकाणी प्रचार जोर धरताना आपल्याला दिसून येत आहे. या चुरशीच्या लढतीमध्ये आपण त्यांचे संवाद साधलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा हा कुणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे. इंडिया स्टार न्यूज मुंबई प्रतिनिधी वैजापूर.